नमस्कार, मैं प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र टीवी 24 में आप सभी का स्वागत है। देखते हैं नागपुर की कुछ अहम खबरें। नाना पटोले को ऊर्जा मंत्री बनना है, इसीलिए उन्होंने सरकार के मंत्रियों के बारे में मुख्यमंत्री को पत्र लिखा है, जिसमें उन्होंने सरकार के अंदर चल रहे गुड़बंगाल को सामने लाया है। उनके लिए आरोपों की जांच होनी चाहिए। यह बात गुरुवार को डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नागपुर अंतर्राष्ट्रीय विमानतल पर हुए आगमन के समय फडणवीस ने मीडिया से कही है। कोण कोण सरकार वाचवत आहे आणि सरकार खतऱ्यामध्ये आहे असं त्यांना वाटतं आहे का, हे आता याची मला काही कल्पना नाही आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा बैठका ते रोज घेत राहतात आणि अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही सरकार बनवतो, आम्ही सरकार बिघडवतो, आम्ही सरकार चालवतो। त्यांना समाधान घेऊ द्या ना। हो, नाना पटोलेंनी पत्र लिहिलेलं आहे कोळवसरी संदर्भामधलं मुख्यमंत्र्यांना, आणि ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं आहे ते कंपनी किती बोगस आहे, किती भ्रष्टाचार आहे, त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, कारवाई करा असं म्हटलं आहे। खरं म्हणजे नाना पटोलेंना ऊर्जा मंत्रीपद हवं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे ते पत्र लिहित आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। पण त्यांनी पत्र लिहून शंका व्यक्त केली आणि पुरावे दिले आहेत, त्यामुळे चौकशी तर त्याची झालीच पाहिजे। त्यामुळे निश्चितच आमचंही मत हे आहे की जर नाना पटोले म्हणत असतील भ्रष्टाचार आहे, त्यांच्या स्वतःचं खातं म्हणजे त्यांच्या पक्षाचं खातं आणि प्रदेशाध्यक्षच आपल्या मंत्र्याच्या विरुद्ध अशा प्रकारे भ्रष्टाचार झाला अशी मागणी करत असेल तर त्याची चौकशी तर सरकारने केलीच पाहिजे। आता विरोधी पक्षाची नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं याची चौकशी केली पाहिजे। बाकी त्याच्या मागची भावना नाना पटोलेंची काय मात्र स्पष्ट दिसतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकार की ओर से देश की 41 ऑर्डिनेंस फैक्ट्रियों को ऑर्डिनेंस फैक्ट्री बोर्ड को तोड़कर 7 निगमों में तब्दील करने के फैसले लिया है। इस फैसले का रक्षा उत्पाद से जुड़े मजदूर और कर्मचारी संघों ने विरोध किया है और 26 जुलाई से अनिश्चितकालीन हड़ताल पर जाने का ऐलान संघों ने कर दिया है। इस हड़ताल के संबंध में अंबाझरी आयुध निर्माणी के कर्मचारी संघ ने संवाददाता सम्मेलन में अपनी बात रखी है। पिछले महीने की 16 तारीख को हुई कैबिनेट की बैठक में मोदी सरकार ने इन सभी कारखानों को 7 निगमों में बांटने का फैसला लिया है। सरकार का दावा है कि इस फैसले से इन कारखानों को आधुनिक बनाने में मदद मिलेगी और सेना को समय पर विश्व स्तर के आधुनिक हथियार मिल सकेंगे। दूसरी ओर ओएफबी के निगमित करने के कैबिनेट के फैसले के खिलाफ वहां काम कर रहे करीब 74,000 कर्मचारियों ने अनिश्चितकालीन हड़ताल का आह्वान किया है। सर, जो बोल रहे हैं कि प्राइवेटाइजेशन करने से उत्पादकता बढ़ेगी, ये कारण देकर सरकार प्राइवेटाइजेशन कर रही है ऑर्डिनेंस फैक्ट्री का भी, तो आप बोले कि डाटा उपलब्ध नहीं है कि सरकार के पास कि प्राइवेटाइजेशन करने से या आपके सरकारी होने से सरकारी कर्मचारियों के हाथों से उत्पादक क्षमता कम हो रही है, तो डाटा उपलब्ध नहीं। क्या आपके पास डाटा उपलब्ध है? देखिए, ये जो हम लोग उत्पादन कर रहे हैं ये कोई बिस्किट और चॉकलेट नहीं है, ये एक्सप्लोजिव्स है। और जब एक्सप्लोजिव्स हम लोग हैंडल करते हैं तो छोट मोट एक्सीडेंट्स होते रहता है। वो छोट मोट एक्सीडेंट्स को पकड़ के देश में इतना बड़ा हाहाकार मचाने का ज़रूरत नहीं है। इंटरनेशनल में भी ये प्रूव हुआ है, जहाँ जहाँ एम्यूनिशन बनता है वहाँ एक्सीडेंट होता है छोटा मोटा। हमारा वर्कर लोग कितना लोग अपना जान गंवाया, तो वो इसका मतलब ये नहीं कि फैक्ट्री बंद कर दी। तो एक्सप्लोजिव हैंडल कर रहे हैं, ये हो सकता है, लेकिन इनका जो मंशा है प्राइवेट अभी कॉरपोरेट करना, उसके बाद प्राइवेट में देना। हम लोग केंद्रीय कर्मचारी हमारा जो उत्पादन है वो उत्पादन ओपन मार्केट में सेल नहीं कर सकते, क्योंकि हमारा उत्पादन सिर्फ आर्म्ड फोर्सेस के लिए है, लिमिटेड लोग के लिए है। तो लिमिटेड लोग में जब उत्पादन करते हैं वहाँ प्रॉफिट मोटिव नहीं होना चाहिए। प्रॉफिट मोटिव जहाँ वहाँ आता है जहाँ सर्विसेज आता है। BSNL को बोल सकते हो, आप कपड़ा बनाने वालों को बोल सकते हो प्रॉफिट बनाइए, आप या एम्यूनिशन बनाने वालों को नहीं बोल सकते कि प्रॉफिट। अब ये सरकार कह रही है कि आपका तनख्वाह, आपका रेट, आपका पूरा रखरखाव ये हमसे नहीं होगा, आप निगम हो जाओ, आप खुद कमाओ, खुद उत्पादन करो, प्रॉफिट में आप लोग जी लो। हमें पता है कि हमारा जो कस्टमर है बहुत लिमिटेड है, तो ये लिमिटेड कस्टमर को लेकर आप अगर हमको इस तरह कॉरपोरेट करोगे तो ये प्राइवेट के हाथ में जाना निश्चित है। और प्राइवेट को हमारा उत्पादन से कोई लेना देना नहीं, सबका अपना अपना फैक्ट्रीज है, बड़ा बड़ा उत्पादन है, उनको सिर्फ हमारा ज़मीन चाहिए, ये हमारा स्पष्ट मानना है।
जैसा कि सब जानते हैं कि रक्षा मंत्रालय सरकार की मतलब घटना में ही वैसा नमूद है कि रक्षा मंत्रालय सरकार के केंद्र ही चलाना चाहिए या सरकार के ही हाथों में वो होना चाहिए, उसका प्राइवेटाइजेशन नहीं होना चाहिए। उस पर क्या आप मोदी सरकार से या सरकार से बोलोगे कि उसका रक्षा मंत्रालय का ही मतलब एक प्रकार से देश की जो रक्षा कर रहा है उसी संस्था का आप प्राइवेटाइजेशन कर रहे हो, सविस्तर ये दोगे? यही मुख्य मांग है कि मिनिस्ट्री ऑफ डिफेंस के अंडर में हमारा जो 41 ऑर्डिनेंस फैक्ट्रीज जो काम कर रहा है इसको उसी ढांचे में रहने दीजिए। आपको जो बदलाव करना है इस ढांचे के अंदर कीजिए, आपको जो रिस्ट्रक्चरिंग करना है इस ढांचे के अंदर कीजिए, हम आपको सहयोग करेंगे। आपका जो मनसा है कि उत्पादन बढ़ना चाहिए, प्रोडक्शन टारगेट बढ़ना चाहिए, ये सब में हम आपका साथ हैं। सिर्फ ये जो रट है कि कॉरपोरेट बन जाओ फिर जो करना है करो, हम इसके खिलाफ है, हम रिस्ट्रक्चरिंग के खिलाफ नहीं है। आपने बिल्कुल सही बोला है, हम चाहते हैं कि ये 41 ऑर्डिनेंस फैक्ट्रीज जो 200 साल पुराना है ये रक्षा उत्पादन के केंद्रित रहे, रक्षा उत्पादन के अंडर में ही रहे और हम लोग सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉय बोल के काम करना चाहिए, यही डिमांड है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरा पर्सन अविनाश तोतड़े के साथ आंचल लोखंडे, नागपुर। ओबीसी आरक्षण पर आज पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने नागपुर के पत्रकारों से बात करते हुए कहा कि ओबीसी आरक्षण पर उन्हें न्याय दिलाने के लिए महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ने राज्य भर में आंदोलन शुरू किया है। इस आंदोलन में खुद चंद्रशेखर बावनकुळे भी शामिल होने वाले हैं। उन्होंने कहा कि जो भी ओबीसी आरक्षण के लिए आंदोलन करेगा उसे भारतीय जनता पार्टी का समर्थन रहेगा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने ओबीसीच्या आरक्षणासंबंधी, ओबीसीवर झालेल्या अन्यायासंबंधी न्याय मागण्याकरता राज्यभर निदर्शने आंदोलन सुरू केलेली आहे। या आंदोलनाला जवळपास सर्वपक्षीय आणि ओबीसीमध्ये येणाऱ्या सर्व समाजाचा यामध्ये समावेश आहे। मी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। महाराष्ट्र प्रांतिक महासभेने जो निर्णय घेतला, ज्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण गेलं, या सरकार विरुद्ध आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की ज्या ज्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंबंधी जी संघटना आंदोलन करेल त्या संघटनेच्या मागे भारतीय जनता पार्टी आपलं पाठबळ उभं करेल आणि त्यांच्या पाठीशी राहून या आरक्षणासंबंधी न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न करू। मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की लोणावळ्याला चिंतन शिबिर झाल्यावर चिंतन शिबिरात जो ठराव झाला त्या ठरावामध्ये राज्य निवडणूक आयोगाने तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ओबीसीचा डेटा तयार करण्याचं काम चालू करू आणि उद्याच चालू करू असा निर्णय झाला होता, पण अजूनपर्यंत राज्य मागास आयोगाने डेटा सुरू करण्याचं काम सुरू केलं नाही, डेटा सुरू झाला नाही तयार करण्याचं काम। दुसरीकडे राज्य सरकारने जाहीर केलं की आम्ही निवडणुकीकरता कोणताही स्टाफ देणार नाही, पण या 5 जिल्हा परिषदमध्ये धुळे, नंदुरबार, वाशिम, अकोला आणि नागपूरमध्ये जर विचार केला तर संपूर्ण निवडणूक आयोगाकरता राज्य सरकारचा स्टाफ कामात लागलेला आहे, निवडणुकीची तयारी करताय। निवडणुकीची आचारसंहिताही सुरू झाली आहे। तिसरीकडे राज्य सरकार जाहीर केलं होतं की आम्ही तात्काळ सुप्रीम कोर्टात जाऊन त्या ठिकाणी या निवडणुकीला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण अजून आत्ताच्या डेटपर्यंत 5 तारीख शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची, आतापर्यंत कुठलेही आदेश सुप्रीम कोर्टाचे आले नाही आहे आणि त्यामुळे अनिश्चिततेचं वातावरण आहे। राज्य सरकार एकीकडे वारंवार जाहीर करतं, दुसरीकडे काही होत नाही आहे आणि म्हणून आमच्या मनात शंका आहे की खरंच तुम्हाला ओबीसी बद्दलचं काय तुम्ही करणार आहात। काही लोक प्रामाणिक प्रयत्न करत असतील, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, पण एकूण सरकार म्हणून राज्य सरकार जे बोलतं त्याचं उलटं होत आहे आणि म्हणून राज्य सरकारने तातडीनं आजच्या आज राज्य मागास आयोगाला
त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आदेश काढले पाहिजे की तातडीनं डेटा तयार करा, डेटा पाठवा. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचं तातडीनं निकाल करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे या निवडणुका थांबवण्याकरता. आणि तिसरीकडे राज्य निवडणूक आयोगाला आपण सांगितलं की आम्ही कुठलाही स्टाफ देणार नाही, याबद्दलचं स्पष्टीकरण राज्य सरकारने केलं पाहिजे. आमची ही मागणी आहे. राज्य के विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस का गुरुवार को नागपुर में आगमन हुआ. इस वक्त उन्होंने मराठा आरक्षण पर बात करते हुए कहा कि सरकार समय निकालने वाली रणनीति का उपयोग कर रही है. इस विषय पर जो दिशा निर्देश दिए गए हैं उस पर सरकार नज़रअंदाज कर रही है. पहिले निवडणूक घोषित होऊ द्या. अजून कुठेही ऑफिशियली घोषणा झालेली नाही. ही घोषणा झाल्यानंतर भाजप आपली रणनीती सगळ्यांसमोर आणेल. पहिल्यांदा यांना तो निर्णय करू द्या. भाऊ, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून तिढा जो आहे तो सुटताना दिसत नाही आहे. काँग्रेसच्या नावानं राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यामुळे गुंतागुंती झाला सगळा विषय. नाही, ही गुंतागुंत काय ती त्यांना सोडवायची आहे. एवढंच पुन्हा सांगतो की जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. ज्यावेळी ते अध्यक्षपदाची निवडणूक घोषित करतील त्यावेळी आमची स्ट्रॅटेजी तुमच्यासमोर येईल. हो, तुम्ही केंद्रात जाणार आहे अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात तुमचा समावेश होणार आहे. जोरात चर्चा आहे. पुन्हा जल्लोष होणार आहे नागपुरात. नाही, अशी चर्चा नेहमीच असते. परंतु आमच्या पक्षामध्ये आमचे नेते माननीय मोदीजी जो आदेश करतात तो सर्वांकरता शिरोधार्य असतो. मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्याला कळतं त्याला लक्षात येईल की मी महाराष्ट्रातनं बाहेर जाण्याची कुठली शक्यता नाही आहे. खरं म्हणजे जे माझे शुभचिंतक आहेत त्यांना असं वाटतं की मला दिल्लीमध्ये काहीतरी मिळालं तर त्यांना आनंद होतो आहे, त्यामुळे त्यांनाही सांगतो की माझे जाण्याची शक्यता नाही आहे. आणि काही लोकांना वाटतं हा दिल्लीला गेला तर बला टळेल, तर बला टळणार नाही आहे हेही मी स्पष्टपणे सांगतो. नाही, असं आहे की ज्यावेळेस पुनर्विचार याचिका केली त्यावेळेसही मी हे सांगितलं होतं की पुनर्विचार याचिकेला फार कमी स्कोप असतो. आणि आपण जर जस्टिस भोसले साहेबांच्या कमिटीने दिलेला निर्णय बघितला तर त्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की ही जी काही रिव्ह्यू पिटिशन हॅज इट्स ओन लिमिटेशन, त्याला आपले लिमिटेशन असतात. आणि म्हणून त्यांनी स्वतः अतिशय स्पष्टपणे टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन पुन्हा एकदा मागासवर्ग आयोगाकडे कशा प्रकारे हे पाठवलं पाहिजे आणि मागच्या निर्णयामधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याकरता काय टर्म्स ऑफ रेफरन्स असला पाहिजे असं सगळं नीट तयार करून दिलं आहे. या सरकारने तयार केलेली कमिटी होती ज्यात चीफ जस्टिस भोसले साहेब होते, ज्याच्यामध्ये आपले माजी महाअधिवक्ता डरायस खंबाटा होते, ज्याच्यामध्ये मोठे मोठे विधिज्ञ होते. अशा विधिज्ञांची ही कमिटी आणि त्यांनी दिलेला रिपोर्ट आहे. मात्र सरकार वेळकाढूपणाचं धोरण करत आहे आणि सरकार त्याच्यामध्ये जी टर्म्स ऑफ रेफरन्स दिले आहेत त्यानुसार या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही आहे. मला असं वाटतं की हा वेळकाढूपणाचं धोरण हे दूर केलं पाहिजे. मला हे समजतं की हा रस्ता लांबचा आहे, हा काही शॉर्टकट आता याच्याकरता राहिला नाही आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भातला एक निर्णय दिला आहे. पण आपण जर योग्य निर्णयच केले नाही तर 10 वर्षाचा हा सगळा कार्यकाळ चालेल. त्यामुळे आत्ता तरी जस्टिस भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. सरकार अब तक के लिए बस इतना ही. देखते रहिए महाराष्ट्र TV 24. नमस्कार.